नमस्कार मंडळी, काय म्हणताय? कसे आहात? मजेत ना? तर चला मग सुरू करूया आपल्या व्लॉगिंग चॅनलला. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि आपण सुरुवात करतोय आपल्या व्लॉगिंग चॅनलला, तेही या सुंदर मुहूर्तावर. आज चतुर्थी आहे, या मुहूर्तावरती मला चालू करायचा होता आणि तो आपण फायनली चालू करतोय. तर मी आहे तेजल बोरकर, मला तेजू म्हणतात सगळे घरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत देवदर्शनाला आणि तेही विथ फॅमिली. ठीक आहे, पहिला व्हिडिओ मला मोस्टली देवासोबत आणि घरच्यांसोबतच अपलोड करायचा होता. तर काही चुकलं तर समजून घ्या आणि ठीक आहे, जाऊयात तर मग. आम्ही निघालो होतो गावाकडे जायला. आम्ही गावाकडूनच तसेच दर्शनाला जाणार होतो आजी आजोबांसोबत. त्यामुळं गावाला पोचलो आणि तिथून नंतर आम्ही संध्याकाळी सर्व उरकले आणि रात्री निघालो आम्ही दर्शनाला. आम्ही नंतर तुळजापूरला पहाटेच पोचलो होतो. मस्त अशी सजावट केलेली होती बाहेर गेटवरती. नंतर आतमध्ये गेलो आणि तिथे उजव्या सोंडेच्या गणपतीचं दर्शन घेतलं. नंतर देवीच्या दर्शनाला आतमध्ये गेलो. आतमधलं असं प्रसन्न असं वातावरण होतं आतमध्ये. सर्व छान वाटत होतं. सर्व पहाटे सगळे भरपूर लोक आले होते पहाटे पण. आणि नंतर आम्ही दर्शनाची रांग तशी छोटीच होती. नंतर तिथून पुढे गाईमुखाच्या खाली आम्ही गेलो. तिथून गाईमुखाच्या खाली भिजल्यानंतर देवीचं वगैरे दर्शन झालं आणि मग बाहेर आलो आम्ही. तिथं देवीचा कौल वगैरे असं एक कन्सेप्ट होती. तर आम्ही जस्ट एक एक ट्राय म्हणून ते ट्राय केलं. सर्व घरातल्याने आम्ही ट्राय केलं. नंतर एक भटकंती म्हणून आम्ही सगळं मार्केट फिरलो. तर कोणाला काही हवं असेल तर आम्ही घेत होतो. तर नंतर मी देखील शॉपिंग केली तिथे. मला एक आठवण म्हणून मी त्या बांगड्या घेतल्या तिथल्या तुळजापूरच्या. नंतर थोडंफार फोटोशूट केलं आणि आम्ही तिथून नंतर निघालो. आणि रस्त्यातच आम्हाला एक महाराजांचा पुतळा दिसला होता. तिथे एक व्हिडिओ काढला आणि नंतर तसंच पुढे प्रवास झाला आणि थोडंसं आम्ही खाल्लं, जेवण वगैरे केलं आणि परत पोचलो आम्ही पंढरपूरला. पंढरपूरमध्ये मस्त असं दर्शन झालं आमचं. नंतर मम्मी पप्पांचे आणि आजी आजोबांचे पाय धुतले आम्ही आणि नक्कीच खूप मजा आली. सर्वांसोबत घरातले होते सगळे. आजी आजोबांसोबत देवदर्शनाला जाण्यात एक वेगळीच मजा असते आणि नक्कीच तुम्ही पण जाऊन बघा की किती मस्त वाटतं त्यांच्यासोबत फिरण्यात पण मजा असते एक. तर आम्हाला तिथे एक काकू भेटल्या होत्या, ज्या की ती तुळस आणि झेंडा घेऊन चालल्या होत्या. तिथेच आम्ही फोटोशूट केलं जरा आजी आजोबांसोबत. एक वारकऱ्यांचा फील तिथं आम्ही घेतला आहे. तसं आजी आजोबा आमचे वारकरीच आहेत. ते जातात दरवर्षी दिंडीमध्ये. तर छान असं फील आला, त्या लुक आला त्या फोटोला. नंतर ग्रुप फोटो वगैरे काढून निघालो आणि नंतर येताना परत आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर गावीच आलो आणि गावाकडून आम्ही परत रिटर्न इकडे आलो. तर असा होता आपला आजचा व्लॉग. तर नक्कीच प्रेम द्या आपल्या पहिल्या व्हिडिओला. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावरती तुम्हाला लगेच समजेल. तर ठीक आहे, इथून पुढेही अजून नवीन नवीन व्हिडिओज मी अपलोड करत राहील. तुमची साथ अशीच राहू द्या आणि थँक्यू, धन्यवाद.